राजस्थानी पंचरत्न किंवा पंचमेल दाल कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार मंडळी, चला बनवूया पंचमेल दाल। त्यासाठी तूर डाळ घेतली आहे एक छोटी वाटी, त्याच वाटीने मसूर डाळ घ्यायची आहे, मूग डाळ घेतलेली आहे, त्यानंतर उडीद डाळ घेतली आहे, हरभरा डाळ घेतली आहे। ह्या 5 डाळी मी घेतलेल्या आहेत, त्या बाउल मध्ये घालून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ असं धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने। या 5 डाळी असल्याने याला पंचरत्न किंवा पंचमेल दाल असं म्हणतात। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 4 तास याला भिजवून घ्यायचे। मी 2 तास डाळ भिजवून घेतली होती। कुकर मध्ये घालून घेऊया, पाणी घालायचंय भरपूर असं, त्यामध्ये हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे, यात आता 3 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घालून घेतलेले आहेत, थोडंसं तूप घालायचं आहे। झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आता आपण काढून घेऊया। 4 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता पाहूया डाळ बघा मस्त अशी शिजलेली आहे। आता याच्यासाठी एक फोडणी बनवणार आहोत। तूप घातलेलं आहे, त्यामध्ये जिरे घालायचे, अगदी बारीक चिरून लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेलं अद्रक घालायचं आहे, बारीक चिरून मिरच्या घातल्या, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे, कांदा घातलेला आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, पुन्हा फ्राय करायचं आहे, टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे, त्यानंतर हळद, तिखट, धणे जिरे पूड आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे। सगळे मसाले घालून झाल्यानंतर कसुरी मेथी घालून घेऊया। यामध्ये आता डाळ घालून घ्यायची आहे, खूप भारी लागते ही डाळ। यासाठी आता आपण एक स्पेशल तडका बनवणार आहोत। तूप घातलेलं आहे, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि हा तडका आता या वरणावरून आपण घालून घेणार आहोत। जबरदस्त चवीची पंचरत्न दाल तयार झालेली आहे। ही पंचमेल दाल तुम्ही बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि लाईक करायला विसरू नका। बाय बाय।